नमस्कार. तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारलाय का? मी खरंच खुश आहे का? कारण आपण सगळे आयुष्यात धावत आहोत, पैशासाठी, यशासाठी, लोकांच्या अप्रूव्हलसाठी. पण या सगळ्या धावपळीत आपण खुश राहणं विसरलो आहो का? कल्पना करा, जर मी तुम्हाला सांगितलं की फक्त खुश राहून तुम्ही तुमचं आरोग्य, करिअर, नाती आणि संपूर्ण आयुष्य बदलू शकता. हो, हे खरं आहे. खुश राहणं ही फक्त एक भावना नाही, तर ती एक ताकद आहे जी तुमचं आयुष्य कम्प्लिटली बदलू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे खुश राहण्याचे 10 जबरदस्त फायदे, जे ऐकल्यानंतर तुम्हीही ठरवाल आजपासून मी खुश राहणारच. तर चला या आयुष्य बदलणाऱ्या प्रवासाची सुरुवात करूया. पहिला फायदा म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता वाढते. जेव्हा आपण ताणात असतो तेव्हा आपण घाईघाईत चुकीचे निर्णय घेतो, पण आनंदी आणि शांत मनाने घेतलेले निर्णय जास्त योग्य असतात. तुम्ही सिच्युएशनला क्लिअर माइंडने ॲनालाइज करता. तुम्ही भावनावर नाही तर लॉजिकवर निर्णय घेता. यामुळे तुमच्या आयुष्यात मोठे मिस्टेक्स होण्याची शक्यता कमी होते. दुसरा फायदा म्हणजे आरोग्य सुधारतं. जेव्हा तुम्ही खुश असता तेव्हा तुमचं शरीर सुद्धा चांगल्या प्रकारे काम करतं. आनंदी लोकांमध्ये ताण कमी असल्यामुळे त्यांच्या शरीरात हार्मफुल हार्मोन्स कमी तयार होतात. त्यामुळे हृदयविकार, BP आणि इतर आजारांचा धोका कमी होतो. तुमची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणजेच खुश राहणं म्हणजे नैसर्गिक औषधच आहे. तिसरा फायदा म्हणजे आयुष्य अधिक सुंदर वाटतं. जेव्हा तुम्ही खुश असता तेव्हा मोठ्या गोष्टींची गरज नसते आनंदासाठी. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळायला लागतो. सूर्यास्त, पाऊस, मित्रमैत्रिणी व कुटुंबासोबत घालवलेला वेळ सगळं स्पेशल वाटायला लागतं. तुम्ही प्रेझेंट मोमेंटमध्ये जगायला शिकता आणि हेच खरं आयुष्य आहे. चौथा फायदा म्हणजे ताण म्हणजेच स्ट्रेस कमी होते. आजच्या काळात प्रत्येक जण स्ट्रेसमध्ये आहे. अभ्यास, जॉब, फॅमिली, फ्युचर. पण जे लोक आनंदी राहतात ते प्रॉब्लेम्सकडे वेगळ्या नजरेने बघतात. ते प्रत्येक गोष्टींवर ओव्हर थिंकिंग करत नाही तर सोल्युशनवर काम करतात. पाचवा फायदा म्हणजे नातेसंबंध मजबूत होतात. कोणालाही नेगेटिव्ह, सतत तक्रार करणाऱ्या लोकांबरोबर राहायला आवडत नाही. पण आनंदी, हसतमुख व्यक्ती सगळ्यांनाच आवडते. तुम्ही खुश असाल तर तुमचं बोलणं गोड होते, वागणं चांगलं होते. तुम्ही लोकांना समजून घेता, त्यांना सपोर्ट करता. त्यामुळे तुमची मैत्री, प्रेमसंबंध आणि कुटुंबातील नाती खूप मजबूत होते. सहावा फायदा म्हणजे आत्मविश्वास वाढतो. जेव्हा तुम्ही आतून खुश असता तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल चांगलं वाटते. तुम्ही स्वतःला कमी समजत नाही तर तुम्हाला वाटतं मी करू शकते, आणि हीच भावना तुमचा आत्मविश्वास वाढवते. तुम्ही नवीन गोष्टी ट्राय करता, चॅलेंजेस स्वीकारता आणि हळूहळू तुम्ही स्ट्रॉंग व्यक्ती बनता. सातवा फायदा म्हणजे कामात यश मिळतं. खुश माणूस काम करताना जास्त फोकस ठेवतो. त्याचं मन शांत असल्यामुळे तो डिस्ट्रॅक्शनपासून दूर राहतो. तो काम एन्जॉय करतो, त्यामुळे त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढते. तो क्रिएटिव्ह आयडियासुद्धा चांगल्या इम्प्लिमेंट करू शकते. म्हणूनच खुश लोक करिअरमध्ये जास्त सक्सेसफुल असतात. आठवा फायदा म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन तयार होते. खुश राहणारा माणूस कितीही निगेटिव्ह विचारात अडकत नाही. तो प्रत्येक परिस्थितीत काहीतरी चांगलं शोधतो. उदाहरणार्थ, फेल्युअर आलं तरी तो म्हणतो यातून मला काहीतरी शिकायला मिळालं. ही पॉझिटिव्ह थिंकिंग त्याला पुढे जाण्यास मदत करते. त्यामुळे तो कधीही इझिली हार मानत नाही. 9वा फायदा म्हणजे
दीर्घायुष्य. संशोधन असं सांगतं की आनंदी लोक जास्त काळ जगतात, कारण त्यांचं मन शांत असतं, शरीर हेल्दी असतं, त्यांना एन्झायटी आणि डिप्रेशनसारख्या समस्यांचा धोका कमी असतो. त्यामुळे ते आयुष्य जास्त काळ एन्जॉय करू शकतात. 10वा फायदा म्हणजे इतरांनाही आनंद देतात. तुम्ही खुश असाल तर तुमचं स्माईल, तुमचं बोलणं इतरांच्या मूडवर पॉझिटिव्ह इफेक्ट टाकतं. तुम्ही अननोईंगली इतरांचं आयुष्यही बेटर बनवता. म्हणजेच तुमचा आनंद फक्त तुमच्यासाठीच नाही, तर तो इतरांसाठीही गिफ्ट आहे. लक्षात ठेवा, खुश राहणं म्हणजे फक्त हसणं नाही, ती एक अशी ताकद आहे जी तुमचं आरोग्य, नाती, विचार आणि संपूर्ण आयुष्य बदलू शकते. पण लक्षात ठेवा, खुश राहण्यासाठी परफेक्ट लाईफ लागत नाही, तर हॅप्पी माइंडसेट लागतो. म्हणूनच आजपासून एक छोटा निर्णय घ्या. कितीही प्रॉब्लेम्स आले तरी मी माझा हॅपीनेस सोडणार नाही. छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणार, स्वतःवर प्रेम करणार आणि प्रत्येक दिवस ग्रॅटिट्यूडने जगणारच. शेवटी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व तुम्हालाही अशा स्ट्रॉंग माइंडसेटच्या कम्युनिटीमध्ये सहभागी व्हायचे असेल तर सुशिक्षित नागरिक या चॅनलला सबस्क्राईब करा.